तो लोकसभा निवडणूक माझ्यासाठी महायुद्ध आहे असं म्हणतायत पंकजा मुंडे। या महायुद्धात मला कोणालाही जखमी करायचं नाहीये, तर समाजातील एकी या युद्धामध्ये टिकवायची आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला उमेदवारी दिलेली आहे। पंतप्रधान मोदींचा आदेश असल्यावर पाळावाच लागतो असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय। माझी महायुद्धाची तयारी निवडणुकीची अशी आहे ज्याच्यामध्ये एकही जनता जखमी नाही झाली पाहिजे, कोणाही समुदायाच्या भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे, कोणाही एक नाही सर्व समुदायांना एक वाटलं पाहिजे समान अधिकार माझ्यावर, ही माझी भावना आहे। निवडणुका आली की बीडमध्ये जातीचा रंग दिला जातो, तसं तुमच्यासोबत काही घडतं? जातीचा रंग जरी दिला तरी जातीचे लोक जे विकासाच्या जातीचे लोक आहेत, त्या माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीचे लोक आहेत, ते योग्यच निर्णय घेणार आहेत असा मला विश्वास आहे। मला दिल्लीत जायचंय, मला हौस आली आहे असं नाही। मी कुठलंही पत्र घेऊन कोणत्याही नेत्याच्या घरी गेले नाही की मला उमेदवारी द्या। मी कुठेही माझा अहवाल तयार करून सगळीकडे फिरले नाही की मला ही उमेदवारी द्या। ही उमेदवारी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोर कमिटीमध्ये माझी फायनल केली। माझी तर इच्छा होती की प्रीतमताईंनाच द्यावं, मी जाहीर स्टेटमेंटही दिलं होतं, कारण 10 वर्ष त्यांनी खूप कष्ट घेतले, काम केलं। राजकारण 100% त्यांनी केलं नाही, फक्त कष्ट घेतले, काम केलं, पण नाही, माझी निवड केली। निवड केल्यानंतर आदेश माझा प्रधानमंत्र्यांनी स्वतः आदेश असल्यावर आपण तो पाळावाच लागतो।